रॅशनल। याचा अर्थ कुठेतरी ते माझ्या रॅशनल थिंकिंगशी संबंधित आहे। विवेक म्हणजे विचाराने वेळेवर केलेलं काम म्हणजे विवेक। तुम्हाला आता ही किती प्रॅक्टिकल थेरपी आहे हे नक्की लक्षात आलं असेल। मला मानसिक दृष्ट्या काही प्रॉब्लेम आहे, मी कुठल्या डिसऑर्डर मधून जाते, तर त्याच वेळी फक्त ही थेरपी काम करते असं नाहीये, तर आपल्या सेल्फ डेव्हलपमेंटसाठी सुद्धा तुम्हाला ही थेरपी मदत करू शकते। या थेरपी मधून व्यक्ती अनकंडिशनल ऍक्सेप्टन्स शिकतो। समोरच्या माणसाचं वागणं हे आपल्याकडून पटकन ऍक्सेप्ट केलं जातं, पण आपण स्वतःला मात्र कायम आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत असतो। स्ट्रेसफुल सिच्युएशनशी डील करत असताना तुमच्या कंट्रोलमध्ये असलेले घटक कोणते आहेत किंवा तुमच्या कंट्रोलमध्ये नसलेले घटक कोणते आहेत याबद्दल क्लायंटला अवेअर केलं जातं। बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटत राहतं की एखादी गोष्ट माझ्याकडून एथिकली किंवा मॉरली एकदम बरोबरच व्हावी, पण तीच गोष्ट विवेकाला धरून असतेच असं प्रत्येक वेळी असत नाही। स्वतःपेक्षाही कायम पुढच्या व्यक्तीला खूप महत्व आपल्याकडून दिलं जातं आणि हे कुठून येतं तर अशा इरॅशनल बिलीफ मुळे की मला माझ्या लोकांसाठी सॅक्रिफाईस करावाच लागतो। पण बऱ्याच वेळा लोकांचा हाच बिलीफ असतो की कॉम्पिटिशन मध्ये मी पुढं कसं जाणार, तर पुढच्याचा पाय खेचूनच। स्वतःच्या भावना, स्वतःचे विचार हे नीट समजून न घेता त्या गोष्टीचं स्पिरिच्युअल बायपासिंग लोकांकडून केलं जातं। आज जनरली लोक हे आधी डिसिजन्स घेतात आणि नंतर मग तो डिसिजन कसा रॅशनल होता हे पटवून सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात। आपण काउन्सिलिंग थेरपीच्या सिरीज मध्ये ज्या वेगवेगळ्या काउन्सिलिंग थेरपीज बघितल्यात त्यातली अजून एक पॉप्युलर काउन्सिलिंग थेरपी जिचं नाव आहे REBT म्हणजेच रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी। मग प्रश्न पडतो की ही थेरपी मला नक्की कुठे कुठे आणि कशी कशी हेल्पफुल ठरणार आहे? फक्त मानसिक आजारावरच या थेरपीचा उपयोग होतो का? या थेरपीचं एम नक्की काय आहे? काउन्सिलर बरोबरच क्लायंटचा रोलही या थेरपीमध्ये तितकाच महत्वाचा असतो। तो कसा? आम्ही काउन्सिलिंगची प्रॅक्टिस करत असताना मला ज्या वेगवेगळ्या इरॅशनल बिलीफ्स माझ्या समोर आल्या त्या काय काय होत्या आणि REBTचा तिथे कसा उपयोग झाला या सगळ्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत। तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आणि माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे की तुम्ही जर माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते प्लीज सबस्क्राईब करा। नमस्कार, मी डॉक्टर वर्षा हरीश देशपांडे, तुम्हा सगळ्यांची डॉक्टर मैत्रीण। आज तुमच्याशी अगदी वेल नोन असलेली अशी काउन्सिलिंग थेरपी जिचं नाव आहे रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी म्हणजेच REBT बद्दल संवाद साधू इच्छिते। पुन्हा एकदा नावावरूनच आपल्याला लक्षात येतंय की ही एक बिहेवियरल थेरपी आहे, म्हणजेच ती तुमच्या वर्तवणुकीशी, तुमच्या वागणुकीशी संबंधित असलेली थेरपी आहे। या थेरपीचा सुरुवातीचा शब्द आहे रॅशनल। याचा अर्थ कुठेतरी ते माझ्या रॅशनल थिंकिंगशी संबंधित आहे, म्हणजे याचा संबंध कुठेतरी माझ्या विवेकाशी आहे। मला गुरुस्थानी असलेल्या एका मॅडमनी विवेक या शब्दाचा खूप सुंदर अर्थ सांगितला होता। त्यांनी सांगितलं विवेक म्हणजे विचाराने वेळेवर केलेलं काम म्हणजे विवेक। याचाच अर्थ काय की तुम्ही एखादी गोष्ट करताना संपूर्ण असा साधक बाधक विचार केलाय, त्यासाठीची वेळ सुद्धा सांभाळली गेलेली आहे, पण जर काम करण्यासाठी काही ऍक्शनच जर त्या व्यक्तीकडून घेतली गेली नाही तर तुम्ही फक्त विचार जास्त करत राहिलात आणि काम करण्यासाठी काही ऍक्शनच जर तुमच्याकडून घेतली गेली नाही तर केलेला विचार आणि पाळलेल्या वेळेचा काहीही उपयोग होत नाही। तसंच तुम्ही एखादी कृती करण्यापूर्वी खूप विचार केलेला आहे आणि तुम्ही ऍक्शन मोड मध्ये पण आहात, पण तुम्ही
त्यासाठी योग्य जो कालावधी आहे तो जर ती गोष्ट तुम्ही त्या वेळेत केली नाही तर फक्त विचार आणि ऍक्शनलाही काहीही महत्व राहत नाही. आणि तिसरं म्हणजे तुम्ही वेळेत ऍक्शन केलेली आहे, कृती केलेली आहे, पण तुम्ही त्या संदर्भामध्ये कुठलाही पुढचा मागचा विचार केलेला नसेल तरी देखील काम तडीस जात नाही. याचाच अर्थ तुम्हाला प्रत्येक काम करताना साधक बाधक विचारपूर्वक योग्य वेळेला आणि ऍक्शन मोड मध्ये जाऊनच ते काम करावं लागतं आणि त्यालाच विवेक असं म्हणतात. आणि ही जी रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी जी आहे ना ती या विवेकाला धरून म्हणजे विवेकनिष्ठ उपचार पद्धती आहे. तुम्हाला आता ही किती प्रॅक्टिकल थेरपी आहे हे नक्की लक्षात आलं असेल. अशी ही आरईबीटी मला नक्की कुठे कुठे उपयोगी पडू शकते तर ती फक्त मला मानसिक दृष्ट्या काही प्रॉब्लेम आहे, मी कुठल्या डिसऑर्डर मधून जातेय तर त्याच वेळी फक्त ही थेरपी काम करते असं नाहीये, तर आपल्या सेल्फ डेव्हलपमेंटसाठी सुद्धा तुम्हाला ही थेरपी मदत करू शकते. तुम्ही यात कुठल्याही सायकोलॉजिकल डिसऑर्डर मध्ये नाही आहात, पण थोड्याफार प्रमाणामध्ये तुम्हाला मानसिक डिस्ट्रेस जाणवतोय, कुठेतरी तुम्हाला फक्त मनामध्ये अशांतता जाणवते, अशा वेळी देखील या थेरपीचा उपयोग होतो. आणि मानसिक डिसऑर्डर्स मध्ये तर या थेरपीचा उपयोग होतोच होतो. सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये कसं तर बऱ्याच वेळा मोठ्या मोठ्या कंपनीज असतात, ज्या कॉर्पोरेट कंपनीज असतात, त्या आपल्या एम्प्लॉईजची बिलीफ सिस्टीम बद्दल त्यांना नीट अवेअरनेस देण्यासाठी म्हणून आणि नंतर मग त्यातून आपल्या कंपनीच्या नीट डेव्हलपमेंट होण्यासाठी म्हणून आरईबीटीचे सेशन्स त्यांच्या कंपनीमध्ये ऑर्गनाईज करतात. तसेच खेळाडू लोक जे असतात तर त्यांना योग्य वेळी योग्य विचार करून योग्य कृती करणं हे आवश्यक असतं आणि तेही कुठल्याही दडपणाशिवाय. मग अशा वेळी त्या खेळाडूंनाही आरईबीटी खूप उपयोगी पडते. त्यांच्या व्यक्तिमत्वातले हे पैलू विकसित होण्यासाठी आरईबीटीचा चांगला उपयोग होऊ शकतो. या थेरपीचं एम नक्की काय आहे? सगळ्यात पहिलं म्हणजे या थेरपीमधून व्यक्ती अनकंडिशनल ऍक्सेप्टन्स शिकतो. मग तो अनकंडिशनल ऍक्सेप्टन्स हा स्वतःबद्दल असतो, इतरांबद्दलही असतो, संपूर्ण जगाचा असतो किंवा एक जनरल सगळ्या लाईफ कंडिशन्स असतात त्याचाही असू शकतो. बऱ्याच वेळा काय होतं की आपण आजूबाजूची परिस्थिती किंवा समोरच्या माणसाचं वागणं हे आपल्याकडून पटकन ऍक्सेप्ट केलं जातं, पण आपण स्वतःला मात्र कायम आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत असतो आणि मग स्वतःच्या बाबतीत एक अनकंडिशनल ऍक्सेप्टन्स पाहिजे तो तसा उरत नाही. तो पर्स्पेक्टिव्ह आपल्याला आरईबीटी मधून मिळू शकतो. बऱ्याच वेळा अशा कंडिशन्स आपल्या समोर येतात की तिथे आपल्याला प्रश्न पडतो की हे माझ्याच बाबतीत का बरं घडतंय, व्हाय मी? मग अशा लाईफ कंडिशन्स सुद्धा आपण अनकंडिशनली कशा ऍक्सेप्ट करू शकतो याबद्दल आपल्याला आरईबीटी मधून दृष्टिकोन मिळतो. आरईबीटीचं दुसरं एम आहे ते म्हणजे तुमची उद्दिष्ट कशी शोधायची त्याबद्दल ते आपल्याला गाईड करतं. इथे तुमच्या ज्या इरॅशनल बिलीफ्स असतात तर त्या चॅलेंज केल्या जातात आणि हळूहळू तुम्ही त्या पर्टिक्युलर सिच्युएशनसाठी म्हणा किंवा तुमच्या संपूर्ण लाईफसाठी एखादं गोल कसं शोधायचं आणि मग हळूहळू ते गोल कसं परस्यू करत जायचं याच्यासाठी आरईबीटी तुम्हाला तयार करत जाते. या थेरपीचा तिसरं एम आहे ते म्हणजे तुम्हाला या थेरपीमध्ये रियालिटीची जाणीव करून दिली जाते किंवा तुम्हाला रियालिटीशी निगडीत ठेवलं जातं. या थेरपीमधून बऱ्याच वेळा एखाद्या स्ट्रेसफुल सिच्युएशनशी डील करत असताना तुमच्या कंट्रोलमध्ये असलेले घटक कोणते आहेत किंवा तुमच्या कंट्रोलमध्ये नसलेले घटक कोणते आहेत याबद्दल क्लायंटला अवेअर केलं जातं. जे घटक माझ्या हातात नाहीत त्या घटकांचं वास्तव माझ्याकडून स्वीकारलं जातं किंवा जे फॅक्टर मी बदलू शकते त्याबद्दलही मला अवेअरनेस आणला जातो आणि मग तिथे मला रियालिटीशी जोडलं जातं या थेरपीद्वारे.
आणि मग इथं जेव्हा तुम्हाला काउन्सिलिंगद्वारे एखाद्या रियालिटीचं भान येतं, ती एक जाणीव तुम्हाला जेव्हा येते, तेव्हा काउन्सिलर बरोबरच आता क्लायंटचं कामही सुरू होतं आणि ते खूप महत्वाचं आहे. क्लायंटला अवेअरनेस आल्यानंतर हळूहळू क्लायंटला दिलेला होमवर्क किंवा त्यासाठी स्वतः जेव्हा तो क्लायंट कष्ट घेतो, तेव्हा त्याने ठरवलेल्या गोलकडे त्याची वाटचाल सुरू होते. मला तुमच्या बरोबर काही अशा इरॅशनल बिलीफ्स शेअर करायच्या आहेत की ज्या काउन्सिलिंग करत असताना माझ्या लक्षात आल्या. कारण त्या सुद्धा जर आपल्याला समजल्या ना, तरी सुद्धा आपल्याला बऱ्याचशा गोष्टींची क्लॅरिटी येऊ शकते. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटत राहतं की एखादी गोष्ट माझ्याकडून एथिकली किंवा मॉरली एकदम बरोबरच व्हावी, पण तीच गोष्ट विवेकाला धरून असतेच असं प्रत्येक वेळी असत नाही. त्याची मला तुम्हाला काही अशी उदाहरणं द्यायची आहेत. आपण आपल्या स्वतःच्याच गोष्टीसाठी स्टँड कधी कधी घेऊ शकत नाही, आपण तेवढे असर्टिव्ह नसतो, किंवा आपली कायम एक पीपल प्लीजिंग पर्सनॅलिटी असते. म्हणजे स्वतःपेक्षाही कायम पुढच्या व्यक्तीला खूप महत्व आपल्याकडून दिलं जातं. ती व्यक्ती माझ्यामुळं कशी आनंदित राहील या गोष्टीकडेच लक्ष दिलं जातं. आणि ती गोष्ट जी आहे ती प्रत्येक वेळी मग विवेकाला धरून असतेच असं नाही, त्याच्यातून बऱ्याच वेळा आपलं नुकसानही होऊ शकतं. कधी कधी आपण खूप आयडियल असलं पाहिजे, यासाठीच्या लोकांच्या कल्पना इतक्या विचित्र असतात. जसं की तुम्ही तुमच्या लोकांसाठी किंवा तुमच्या फॅमिलीसाठी कायम अवेलेबल राहिलंच पाहिजे. मग अशा वेळी माझ्या लोकांसाठी किंवा माझ्या फॅमिलीसाठी माझ्या स्वतःच्या अगदी काही बेसिक किंवा खरंच खूप गरजेच्या गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा मी अगदी खोलवर दाबून ठेवणं, त्या माझ्या बेसिक गरजांकडे देखील मी बघत सुद्धा नाही. आणि हे कुठून येतं तर अशा इरॅशनल बिलीफमुळं की मला माझ्या लोकांसाठी सॅक्रिफाईस करावाच लागतो, किंवा कोणाबरोबर जर आपण कॉम्पिटिशन करत असू तर अशा लोकांना हेल्दी कॉम्पिटिशन ही गोष्टच कधी कधी माहिती नसते. हेल्दी कॉम्पिटिशन मध्ये दुसऱ्याला आपण दाबूनच पुढे जातो असं होत नाही, किंवा त्याचे पाय खेचूनच आपल्याला पुढे जावं लागतं याची गरज नसते. आपण आपल्या ज्या कम्पॅटिबिलिटीज आहेत किंवा आपली जी कपॅसिटी आहे त्याचे हायेस्ट पोटेन्शियल पर्यंत त्याचा उपयोग करून घेऊनही आपण एखाद्याबरोबर हेल्दी कॉम्पिटिशन करू शकतो. पण बऱ्याच वेळा लोकांचा हाच बिलीफ असतो की कॉम्पिटिशन मध्ये मी पुढं कसं जाणार तर पुढच्याचा पाय खेचूनच. ही एक इरॅशनल बिलीफच आहे, हे मी बघितलंय. बऱ्याच लोकांच्या बाबतीत मी हाही एक भाग बघितलेला आहे की स्वतःच्या भावना, स्वतःचे विचार हे नीट समजून न घेता त्या गोष्टीचं स्पिरिच्युअल बायपासिंग लोकांकडून केलं जातं. मला याची नक्कीच खात्री आहे की तुम्हाला येणारे अनुभव जर त्याचं नीट विश्लेषण केलं, त्याचं नीट अनालिसिस केलं आणि त्याबद्दल जर सकारात्मक विचार केले आणि मग नंतर तुम्ही तुमच्या वागणुकीला स्पिरिच्युअलिटीचा बेस दिला तर त्यामधून तुमची उन्नतीच आहे, त्याबद्दल शंका नाही. पण बऱ्याच लोकांमध्ये स्वतःचीच किंमत स्वतःच्याच नजरेत इतकी कमी असते की ज्याला आपण सेल्फ वर्थ म्हणतो ना, ती इतकी कमी असते. अशा वेळी कुठेतरी गोष्टी या बळजबरीने स्पिरिच्युअलिटीकडे वळवल्या जाऊ शकतात आणि त्याला आपण स्पिरिच्युअल बायपासिंग म्हणतो. इथे समजून आपण घेऊयात की स्पिरिच्युअलिटी मध्ये न जाता केवळ सेल्फ वर्थचा अभाव असल्यामुळं जर स्पिरिच्युअलिटीचा आधार घेतला जात असेल तर ती देखील एक इरॅशनल बिलीफच असते. अशा वेळी या लोकांना नक्की या बिलीफ पर्यंत पोहोचवण्यासाठी कुठल्या कुठल्या प्रसंगामुळे त्यांना हा ट्रिगर बसलाय हे शोधून काढावं लागतं आणि नंतर मग त्याची जी अविवेकी बिलीफ सिस्टीम तयार झालेली आहे त्यातला विवेक काय आणि अविवेक काय याची त्यांना जाणीव करून दिली जाते. मला प्रॅक्टिसमध्ये लक्षात आलेली अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आज जनरली लोक हे आधी डिसिजन्स घेतात आणि नंतर मग तो डिसिजन कसा रॅशनल होता हे पटवून सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात.
हे असं का होत असेल त्याचं कारण म्हणजे रॅशनल थिंकिंग करत असताना ना आपल्याला स्वतःच्या बुद्धीबरोबर अलाइन्ड राहावं लागतं. मला तिथं थोडा वेळ देऊन त्या सगळ्या गोष्टींचे प्रोज अँड कॉन्स काय त्याबद्दल विचार करावा लागतो. आणि तेवढा वेळ किंवा त्या गोष्टीची सवय हे दोन्ही माझ्याकडे नसल्यामुळं मी आधी गडबडीनं खूप विचार न करता डिसिजन घेते आणि नंतर मग तो निर्णय कसा योग्य होता हे किंवा त्यावेळची परिस्थिती अशी होती त्याच्यामुळे हा घेतलेला डिसिजन आहे अशा पद्धतीने ती रॅशनलाइज करत राहते. त्यापेक्षा जर परिस्थितीचा नीट आढावा घेतला आणि त्या गोष्टीला थोडा वेळ दिला, त्याची उपयोगिता काय आहे किंवा खरंच ते आपल्याला गरजेचं आहे का याकडे बघितलं आणि नंतर जर आपण रॅशनली डिसिजन घेतला तर आपण वर म्हटल्याप्रमाणे विवेकाने म्हणजेच विचारांनी वेळेवर केलेलं काम करू शकू. तर हा होता आजचा आपला विवेकनिष्ठ उपचार पद्धती म्हणजेच REBT वरचा व्हिडिओ. तो तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा. थँक्यू.